उद्या दुपारी 2 वाजता मनोज जरांगे पाटील यांची बीडमध्ये सभा आयोजित करण्यात आलेली आहे आणि सभेची जी तयारी आहे ती पूर्णपणे झालेली आहे। माझ्यासोबत मराठा स्वयंसेवक आहेत, सकल मराठा क्रांती मोर्चाचे काही लोक आहेत, मराठा बांधव आहेत। काय सांगाल, कशा पद्धतीची ही तयारी आहे? महिला कशा पद्धतीने उद्या इथे येतील? महिलांची संख्या भरपूर मोठ्या प्रमाणात राहील, मोठ्या संख्येने महिला उपस्थित राहतील इथे। हां, महिलांची संख्या ही म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात राहणार आहे। हां, नेमकी तयारी कशी चालू आहे? साधारणतः किती लोक येतील? काय इथली या ग्राउंडची क्षमता किती आहे? ग्राउंडची क्षमता आणि आजूबाजूचा जो परिसर आहे त्याची कमीत कमी 5 ते 6 लाख लोक इथं बसतील अशी या ग्राउंडची क्षमता आहे आणि आमची तयारीही तशीच झालेली आहे। सगळ्या वेगवेगळ्या टीम आमच्या सकल मराठा समाजाच्या टीम वेगवेगळ्या सर्कलमध्ये, गावामध्ये, बीड तालुका असेल, बीड शहर असेल, तिथंही फिरतायत आणि जे 11 तालुके आहेत, बीड सोडता 10 तालुके आहेत, त्याही प्रत्येक तालुक्यातल्या प्रत्येक गावापर्यंत आणि शेवटच्या मराठा बांधवापर्यंत आम्ही जाण्याचा प्रयत्न केलेला आहे। प्रचंड समाजात उत्साह आहे आणि ही आता निर्णायक इशारा सभा आहे। ही सुरुवातीला जिल्ह्याची सभा वाटत होती, परंतु जरांगे पाटीलजी यांनी जो 17 तारखेला निर्णय घेणार होते तो या सभेतून इशारा, सभेच्या माध्यमातून सरकारला निर्णय या इथून महाराष्ट्राची पुढची आंदोलनाची दिशा कशी असेल हे जाहीर करणार असल्यामुळं या सभेकडे राज्याचं, देशाचं आणि राजकीय वर्तुळाचं लक्ष लागले असल्यामुळं तितक्याच प्रचंड प्रमाणात ही सभा आम्ही मोठ्या प्रमाणात करण्याचं नियोजन केलेलं आहे। सगळ्या इथलं ग्राउंडवरचं सुद्धा नियोजन व्यवस्थित झालेलं आहे। मंडप, स्टेज असेल, मंडपची व्यवस्था असेल किंवा अन्य जेवणाच्या खिचडीपासून ते पाण्यापासून आणि स्वयंसेवकापर्यंतचं आणि ट्रॅफिकचं सगळं नियोजन आणि पार्किंगचं सगळं नियोजन झालेलं आहे। साधारणतः जी इथं समाज बांधव येणार आहेत त्यांच्यासाठी नाश्त्याची व्यवस्था कशी आहे, पाण्याची व्यवस्था कशी करण्यात आलेली? या सभेसाठी येणाऱ्या प्रत्येक बांधवांसाठी जवळपास 4 लाख पाणी बॉटल आम्ही या ठिकाणी उपलब्ध ठेवलेल्या आहेत समाज बांधवाच्या वतीनं। 300 क्विंटल खिचडीचा अद्याप नोंद झालेली, आणखीन त्याच्यात वाढ होणार आहे। मुबलक या ठिकाणी नाश्त्याची सोय आणि पाण्याची सोय समाज बांधवांना केली आहे। त्यासोबतच आरोग्य पथक, वैद्यकीय सेवा, रुग्णवाहिका, जी काही कोणाला अडचण आली तर लगेच दवाखान्यामध्ये त्याला आरोग्य स्वयंसेवक आम्ही तयार ठेवलेले आहेत। आणि ही सभा अभूतपूर्व असल्यामुळं या सभेला येणारा प्रत्येक बांधव सुरक्षित राहील याची आम्ही काळजी घेत आहोत। राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूलाच तुम्ही सभेचं आयोजन केले, वाहतूक सेवा सुरळीत व्हावी यासाठी कसं प्लॅन केलेलं आहे? काही डायव्हर्शन वगैरे करण्यात आलेलं आहे का? ॲक्च्युली इथं राष्ट्रीय महामार्ग जे आहे त्याच्या परिसरात पार्किंगची व्यवस्था मोठ्या प्रमाणात केलेली आहे आणि इथे येणारा कोणत्याही मार्गावर ट्रॅफिकमध्ये अडथळा येणार नाही याची सर्व काळजी आम्ही स्वयंसेवकांनी घेतलेली आहे। आणि शिस्तप्रिय अशी अभूतपूर्व सभा बीडमध्ये उद्या होणार आहे, तर याच्यासाठी सर्व नियोजन मोठ्या प्रमाणात केलेलं आहे। आणि पोलीस बांधवांना देखील आमचं मराठा स्वयंसेवकाचं काही अडथळा होणार नाही याची आम्ही सर्व काळजी घेतलेली आहे। नक्कीच हे होते बीडमधले मराठा समन्वयक आणि उद्या जी सभा आहे ती अभूतपूर्व सभा होणार आहे आणि त्याची जी तयारी आहे ती जय्यत तयारी आता पूर्ण झालेली आहे। एकंदरीत उद्या जरांगे पाटील नेमकं काय बोलतील याकडे महाराष्ट्राची उत्कंठा जी आहे ती शिगेला पोहोचलेली आहे। कॅमेरा पर्सन सुशांतसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।